या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच जाहीर करण्यात आलेला मुंबईतला मोर्चा मात्र कायम राहणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या वतीने उद्या मुंबईत एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं, पण उद्याचा मोर्चा निघणारच। जरी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी उद्याचा मोर्चा होणार। मुंबईत तरुणाई उद्या एकत्र येणार। गेली 12 वर्ष रोज काहीतरी दबाव टाकण्यात येत होता। गेल्या काही दिवसांपासून देश अस्वस्थ होता असंही उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं। झुरळांनी मोदींना झुकवलं आणि दंडुकेशाही करणाऱ्या पोलिसांच्यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कारवाई करावी आणि अमित शहा यांनी कारवाई करण्यासाठी पंतप्रधानांनी आदेश द्यावेत असंही त्यांनी म्हटलंय। या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतनं बाहेर काढलेलं आहे। गेले 12 वर्ष जवळपास रोज काही ना काहीतरी दबाव देशाच्या जनतेवरती सरकारकडनं टाकला जात होता। मग ते नोटबंदी असेल, इतर काही गोष्टी असतील, आणि जणू काही या देशामध्ये आता लोक शिल्लक राहिलेलीच नाही आहेत, ती सगळी झुरळं आहेत, याप्रमाणे हे सत्ताधारी वागत होते। आज मला तो एक डायलॉग आठवला, तो पिक्चर मधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को, यशवंत सिनेमाचा। तसं एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे। उद्याचा मार्च आहे हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्त्वाचं पाऊल आहे। अनेक वर्षानंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत आणि मी तमाम जनतेला आवाहन करतो, जसं काल सुद्धा आपण पाहिलं असाल की आम्ही असा विचार केला होता की उद्या जर का आम्ही मोर्चा काढतोय तर कालचा कार्यक्रम कशाला करायचा, पण हे जाहीर झाल्याबरोबर आदित्यला काय, अमितला काय, असंख्य लोकांनी संदेश पाठवले आणि सांगितले की नाही, आम्ही उद्या पण येणार आणि रविवारी पण येणार। आता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे। दरम्यान याच पत्रकार परिषदेतून बोलताना राज ठाकरे यांनी सुद्धा खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली। जेनझींनी सरकारच्या झिंज्या उपटल्या असं त्यांनी म्हटलंय। आंदोलकांनी आता सरकारला जमिनीवर आणलं। तरुणांचा राग प्रधानांवरून आता पंतप्रधानांवर गेला आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आणि त्यांनी देशभरात या विषयाला घेऊन आंदोलन करणाऱ्या सगळ्यांचे आभार मानलेत। आंदोलकांचं अभिनंदन करण्यासाठी उद्याला मोर्चा काढणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले। सोशल मीडियावर जे फिरत आहे कारण का शेवटी एवढं दुखी पडण्याची काय गरज आहे? तर आता कोणाची नंबर आहे? दरम्यान उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मातोश्रीच्या बाहेर आले होते। काही आंदोलक त्यांना भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांचं अभिनंदन केलं। उद्याचा मोर्चा ठाम असणार असं म्हटलं। दरम्यान राज ठाकरे यांनी या निमित्तानं मोर्चा होणार असं म्हणत सरकारवर खरपूस शब्दात टीका केली। उद्या शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल। उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल आणि तिथेच सगळेजण जमतील आणि तिथेच खरं तर हा या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे। याचं जर एका वाक्याचं वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उपटलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे। हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे। त्यात एक असं आहे की नरेंद्र मोदी ज्या समाज माध्यमांचा वापर करून 2014 सत्तेत आले, त्याच्यावरती त्याचंच माझं व्यंगचित्र होतं ना, परतीचा पाऊस। एकच